आता काही चुकीचं तर घडणार नाही ना अशी भीती अरे सतत वाटत राहते. अहो असं काय करताय? सगळ्यांनी आपल्याला एवढ्या मोकळ्या मनाने स्वीकारलंय. त्यांच्या वागणुकीवर असा शंका घेऊन त्यांचा अपमान करू नका. नाही अगं मला कोणाचा अपमान खरंच करायचा नाही. आपल्या दोघांसोबत एवढं सगळं घडलंय ना की आता आपल्याबरोबर कोणी चांगलं वागू शकतं यावर माझा विश्वासच राहिला नाही. सारंग तू असा विचार नको करू. अरे तुम्ही दोघांनी एकत्र येण्यासाठी लई त्रास काढलाय. नाही नाही ते सहन केलंय, लई भोगलंय. आणि तुला माहितीये का सारंग, एवढे वाईट दिवस काढणाऱ्यांचे एक दिवस नक्कीच चांगले दिवस येतात. आणि तुमचे ते दिवस आलेत भावा. हे तुम्ही बरोबर बोलला. तुम्ही दोघं प्लीज मला चुकीचं समजू नका. पण आता आपल्याला ना सावध राहायला हवं. पप्या तुला काही जरी चुकीचं वाटलं ना, कुठे जरी शंका आली ना, तर प्लीज मला सांगा. वय म्हणजे अगं मला खरंच काही शंका नाहीये, पण म्हटलं की थोडी खबरदारी बाळगावी म्हणून. पण गाया आयडिया तुझी भारी आहे. मला आवडली. सगळ्यांनी डान्स करायचा. वाव. मी काय म्हणते, दादा आता बदललाय. विचारायला हरकत नाही त्याला. आत्या तूच विचारतेस का? मी विचारलं असतं, पण मला असं वाटतं तूच दादाला विचारावं. नाही म्हणजे आता तो बदललाय ना, तुला नाही म्हणणार नाही. कळलं ना? अगं बाई, किती जबाबदाऱ्या टाकल्यात दादानी माझ्यावर. कसं आवरू, किती आवरू, कुठे आवरू काही कळत नाही. माधवी आहे का? माधवी, मी माधवीला शोधत आले होते इथे. मी जाते, मला खूप आवरायचंय. माधवी नको, त्यावेळेला कुठेतरी जाऊन बसते ही. गायत्री तू घाबरू नको हा, आणि अजिबात टेन्शन घेऊ नको. तू असं कर, तू जाऊन दादाशी बोल. नाही माझी नाही हिम्मत होतो. अगं हे बघ, तू असं कर, तू कोणाला तरी बरोबर घेऊन जा. माधवी, काय सुरू घेऊन कुठे चाललीस तू? हो, या गायत्रीचे काय डोकं बिकं फिरले का हो? रावदादांशी बोलण्यापासून ना तिला थांबवायला पाहिजे. अहो नाहीतर सगळा साचलेला राग तिच्यावरच निघेल. अगं ह्यांच्या मनात दुसऱ्या कुणाबद्दल काही रागबिग नाहीये माधवी. हो, आणि हे त्यांच्याशी बोलणार हे तुला कोणी सांगितलं? अंबिका वंसांनी. हो, अंबिका वंसांना ती सांगत होती उद्या पार्टीला सगळ्यांचं नाच आणि गाणं ठेवायचं म्हणून. ही मुलं ना बाहेर काय काय पाहून येतात आणि घरी सगळे प्रयोग करतात. पण नक्की तुला भीती कशाची वाटतीये? ती ह्यांच्याशी बोलणारे त्याची, की ती जे काय करते ते चुकीचं असं तुला वाटतंय त्याची? हो, दोन्ही गोष्टींची. हे बघा, रावदादांना चांगली ओळखून आहे गायत्री. आता त्यांनी जर का पार्टीला परवानगी दिली आहे म्हणून काय ते सगळं सहन करतील असं नाही ना. मी तर म्हणते गायत्रीच्या डोक्यात ही अशी कल्पना यायलाच नाही पाहिजे होती. नाही, रावदादांकडे ती पोचायच्या अगोदरच मी तिला गाठते. माधवी, अगं असं काहीही होणार नाहीये. आणि इतके वर्षात गायत्री स्वतःच्या मनातलं पहिल्यांदा काहीतरी यांच्याशी बोलायची हिम्मत करतेय. अगं बोलू दे ना तिला त्यांच्याशी. अहो पण जी गोष्ट मान्य होणारच नाहीये ती बोलून कशाला संकट ओढवून घ्यायचं? कशाला घाबरलीस? घाबरायचं काही कारण नाही. मी आता पूर्णपणे बदललोय की नाही, मग तूही बदलायला हवंस. जे काही मनामध्ये आहे ते स्पष्टपणे बोल, नको घाबरूस. मला सांग, फार फार तर काय होईल मी नाही म्हणेन, पण मी चिडणार नाही, मी रागावणार नाही. ती भीती आता मनातनं काढून टाक. आणि तू मला रेणुकासारखीच आहेस, की नाही? बोल बोल बोल. दादा, ते मी काय म्हणत होते, आपल्या घरी पार्टी आहे ना आणि बॉलिवूड थीम ठेवली आहे, तर त्यामध्ये घरातल्या लोकांनी गाण्यावर डान्स केला तर चालेल का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच. हा, नाही म्हणलं तरी चालेल, आमची काहीच हरकत नाहीये.
आणि दादा कसं आहे की मुलींचे डान्स वेगळे असणार आहेत आणि कपल डान्स वेगळे आणि फक्त 3-4 डान्सच असतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सिनेमातल्या गाण्यांवरती नाच करणार, हो. घरातल्या बायका पण नाचणार. तुम्हाला माहितीये ना मला हे नाच गाणं आवडत नाही. मग त्याला मी स्वीकारलं कारण तिची पात्रता आहे या घरची सून होण्याची. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय वाटेल ते कराल आणि मी ते स्वीकारेन. तुमचा नकार असेल तर आमची काहीच हरकत नाहीये. मी फक्त आम्ही जातो. थांब थांब. आयुष्यात पहिल्यांदा गायत्रीने माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि मी जर ते देऊ शकलो नाही तर आयुष्यभर ही मला खंत वाटत राहील. जा, दिली तुला परवानगी. फक्त जे काही नृत्य बसवायचे ते उत्तम बसवा. आणखीन एक, घरातल्या बायकांना माझा निरोप द्या. आपापली वजनं सांभाळून काय ते नृत्य करा. दादा, तुमची परिस्थिती मी समजू शकतो. ही खोटी खोटी पार्टी आणि त्यात ते फालतू नाच गाणं. तुमची अवस्था काय झाली असेल आम्ही समजू शकतो. दादा, हे पार्टी पर्यंत ठीक होतं, पण नाच गाण्याला तुम्ही नक्कीच नाही म्हणू शकला असता. म्हणू शकलो असतो पण नाही म्हटलं. दिली परवानगी. म्हटलं बघूया त्या निमित्ताने घरातल्या लोकांचे खरे रंग दिसतील. आता ती गायत्री बघ ना, कालपर्यंत माझ्यासमोर उभा राहून बोलण्याची हिंमत नव्हती तिची. मला पाहिलं तरी बुद्धी बंद पडायची तिची. आता त्याच बुद्धीतून नाच गाण्याची कल्पना बाहेर आली. तिच्या डोक्यामध्ये नाच गाण्याची कल्पना का आली माहितीये का? कारण ती तमास गिरणीची नात आहे. तेच रक्त वाहते. तीच कल्पना येणार डोक्यात. भाऊ तसलाच, गायत्री तसलीच. पण तू फार वेगळा आहेस. तुला आपल्या आबरूची काळजी वाटते. तुझ्यामध्ये ती माझ्यासारखी आग आहे, आग. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत आलाय. त्या सगळ्या कुटुंबामध्ये तू फारच वेगळा आहेस रे. आवडतायस माझा. पण दादा, हे नाच गाणं तुम्ही आता पण थांबवू शकता. करू दे ना त्यांना जरा मजा करू दे. 4 दिवस आनंद साजरा करू दे. आणि तुम्ही सुद्धा सहभागी व्हायचं बरं का त्याच्यात. असं वेगळं राहायचं नाही, सहभागी व्हायचं. नाही दादा, नाही जमणार. मला पण नाही जमणार. जमलं पाहिजे. माझ्यासाठी जमवा. त्या नाच गाण्यामध्ये दोघेही सामील व्हा. तुम्ही त्या कोंबड्यांना पाहिलं खाटीक खाण्याकडे घेऊन जाताना? ते निऱ्यामध्ये बंद असतात. छान प्रवास चालू असतो. त्यांना असं वाटतं की मस्त आपण प्रवासाला निघालोय, कुठेतरी पिकनिकला निघालोय. पण त्यांना हे माहित नसतं की पुढे जाऊन आपल्याला खाटीक खाण्यामध्ये कापण्यात येणार आहे. तसं आहे. म्हणून माझा ऐका, त्या सगळ्या नाच गाण्यामध्ये सहभागी व्हा. चला सुरू करूया. हो. आपण सगळ्यात आधी ना काउंटिंग वर स्टार्ट करूया. ओके चालेल. मी काय करते, दादा बरोबर करून दाखवते, तू बघ. हा, इथे ओके. सगळ्यात पहिल्यांदी लांब जायचं आणि दोन्ही हात पसरायचे. त्यानंतर गोल गोल फिरून आत जायचं. 1 2 3 4. ओके. पुढचं दाखवू. हा पुढे. पुढे उजवा पाय पुढे आणि डावा बाहेर. आता त्यापुढे डावा पाय पुढे आणि उजवा बाहेर. कळलं? आता तू करून बघ एकदा.
मुक्ता ये, जमेल तुला, ये ना. अगं कर ना मुक्ता वहिनी. हो अगं येणारच, ये. चल मी काउंट्स देते तुम्हाला. हो हो जमणार आहे तुला, बिलीव्ह मी. येस. तयार? हो. 1 2 3 स्टार्ट. 1 2. हा बरोबर. आणि आता गोल गोल फिरून आत ये. बरोबर. पुढचं. आता राईट पाय पुढे टाकायचा. हा राईट पाय आणि उजवा पाय पुढे. येस. आता डावा पाय बाहेर लांब कर. हा असा. कर ना अगं, जमतंय. मुक्ता अगं जमणार आहे तुला, कर ना. ऐका ऐका ना रेणुकाताई, लक्ष द्या ना. ऐका, तर हे सगळ्यात शेवटचं गाणं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यावर डान्स करायचा आहे. आणि आता मगाशी ज्या स्टेप्स दिल्यात ना त्या करूयात. हा रेडी? आता आपल्या समोर येत आहेत चंद्राबाई नगरकर. त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत आणि त्या आपल्या समोर आता लावणी सादर करणार आहेत. मामा प्लीज यावेळेस तरी 2 मिनिटाचाच डान्स बसवूया. मामी तू तरी कर ना तयार. आम्ही काय करू या पोरीचं? काय ना बाळा, या घराची एक शिस्त आहे, काही नियम आहेत, ते मला पाळायलाच पाहिजे है ना. सगळ्यांनीच ते मोडीत काढलं तर कसं चालेल? कोणीतरी एकाने तरी ते पाळले पाहिजेत ना. आणि सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी सवलत दिली ना मी, ही जी सूट दिली आहे ती फक्त लग्नापुरतीच आहे बरं का. लग्न समारंभ संपल्यानंतर या घरातले सर्व नियम, या घराची शिस्त पुन्हा तशीच सुरू होणार आहे. नीट लक्षात ठेवा. आपण नंतर पुन्हा आपल्याला शिस्त आणि नियम पाळायचे म्हणून आता आनंदावरती विरजण घालायची काही गरज नाही. बरं, मला आता जरा कामं करायची आहेत, काही फोन करायचे, तर मला एकट्याला सोडा, बाहेर जा आणि सगळी प्रॅक्टिस वगैरे तुमची चालू दे. अंबिका आणि मामांचं पण मराठी गाण्यावर डान्स. चला लवकर प्रॅक्टिस करायची आहे, किती वेळ घालवत आहे. चला. अहो नाही, तुम्ही नाच गाण्याला परवानगी दिली खरी नाही, पण तुमची इच्छा नसेल तर आपण लगेच सगळं थांबवूया, म्हणजे काहीच हरकत नाहीये. काही गरज नाही, त्यांचा आनंद आहे, त्यांना साजरा करू दे. फक्त प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते, ती ओलांडता कामा नये. आणि ते आपण बघू, त्याकडे आपण लक्ष देऊ. हो, मी ठेवते लक्ष. आणि येते, बऱ्याच गोष्टी आवरायच्या राहिल्यात. यांची प्रॅक्टिस चालू ना काही वेळेवरच होत नाहीये. आले. आणि हो, तुला नाचायचं असेल तर माझी काही हरकत नाही बरं का. नाही नाही नको. असं नाही, मनापासून म्हणते मी. तुला नाचावंसं वाटत असेल तर तूही नाचू शकतेस. प्रत्येकाला वाटतं कधीतरी एकदा तरी नाचावं, पण आपल्या घरामध्ये ही संधी पुन्हा कधी येणार नाही. फक्त या लग्नापुरतच. तुला नाचायचं असेल तर तू नाचू शकतेस. आणि मला आवडेल तुला नाचताना बघायला. माधवी, वंस, गायत्रीने जयासाठी दागिने काढून ठेवले, तेवढे द्या बरं का त्यांना. आपल्या मुली चमकायला पाहिजे तो की नाही. आणि माधवी, थोडी लवकर तयार होशील का तू? हो हो, पण काय ना, मी अंबिका वंसांना कामात मदत करत होते. त्यांच्यावर कामाचा किती लोड आहे.
खरंच आहे पण वंस, तुमचे आभार मानावेत ना तेवढे कमी आहेत. इतकं सुरेख नियोजन केलं ना तुम्ही. थँक्यू सो मच. अगं वहिनी, दादा सांगणार आणि मी करणार नाही असं होईल का? आणि त्याही पेक्षा जास्त आपल्या घरच्यांसाठी मनापासून काहीतरी करायचं, यात मला जास्त आनंद आहे ग. खरंय तुमचं. बघा ना, पण आपल्या जुन्या गोष्टी हे बेदावे विसरून आपल्या माणसांसाठी काहीतरी करतो ना, त्यालाच कुटुंब म्हणतात. आणि कुटुंब एकत्र आल्याच्या कार्यक्रमाला मजा पण नाही. अगदी बरोबर बोललीस तू. ते म्हणतात ना, मन साफ तो 100 गुन्हे माफ. वा क्या बात आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण वंस, माझ्याकडनं तुमचं मन दुखावलं गेलं असेल किंवा अधिक कुणा शब्द गेला असेल ना, तर मोठ्या मनाने माफ करा मला. अगं वहिनी, काय आहे? वहिनी तू खूप चांगली आहेस. किती ग, किती तयारी करायची अजून, बापरे. आणि मला ना जास्त ओढ लागली आहे ना, ती मुलींनी डान्स कसा बसवला असेल याची. आणि हो, त्यानंतर पार्टीमध्ये एक सरप्राईज पण आहे. तुम्ही नियोजन केलंय ना, म्हणजे सरप्राईजची काही कमतरताच नसणार आहे. चला चला, आवरायला घेऊया. मुक्ताची आवरावर सुरू पण झालीये, आपण मागे राहायचो. वहिनी, मुक्ता सारंगच्या खोलीत तयार होते. अगं मग सारंग कुठे, रूमच्या बाहेर आहे का? हो. अगं बाई, मग मुक्ताला नटताना बघायचा चान्स कसा सोडला साहेबांनी? नसताच सोडला, पण हे स्वतः गेलेत त्यांच्या खोलीत. दादा आहेस ना? बघ बघ, अगदी डोळं भरून बघ, अगदी नजर हटणार नाही अशी दिसतीये ती. थँक्यू आजी. अरे यार, बघितलं आता ह्याने. काय उपयोग झाला एवढी धडपड करून? डोळे भरून पाहिले मी हिला. अरे यार, पण मला आता खूप टेन्शन येते. का? का रे? काय झालंय? अगं काय म्हणजे, ही खूपच सुंदर दिसते अगं. आणि मला आता असं वाटतं की मी हिच्या समोर फिका पडेन. आता बरोबरी करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल मला. सारंग, अब ये तेरी इज्जत का सवाल है. आता तू काय बी कर, तू तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. अरे ही मुक्ता देवीनं फुरसतीनं घडवलेली सुंदर मूर्तच आहे. बस बस बस, रिलॅक्स, बस. तुम्ही हे काय करताय? तुम्ही पायाजवळ का बसलाय? तुम्ही वर बसा आधी. मुक्ता, या चपला घालून बघ. यातली जी आवडेल ना ती आपण बाजूला ठेवू. ती कशी वाटते? नको नको, मी पाहते ना. मुक्ता, मी बघतो. ए, आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणती आवडते. हा, मी एक एक ट्राय करून दाखवतो तुम्हाला. नाही नाही, खरंच नको. दादा, काय झालं? हा पोरगा काय करतोय? काय बाईच्या पायात चप्पल घालतोय?
नगरकर घराण्याच्या सगळ्या सीमा पार केल्या त्यांनी. दादा तू प्लीज शांत हो. तर कसा सांगतो मी? हा चपला घालतो, त्या बाईचे पाय दाबून देईल. संताप संताप होतो माझा. आणि या मूर्ख मुलीला कळत नाही, ती खुशाल दाबून घेते बसून. हा उद्या आणखीन काय काय करेल दादा? असं वाटतं ना हंटरनी फोडून काढावं याला. दादा दादा प्लीज 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 दादा, थोडी कळ काढ असून. तू एक काम करतो का, तू इथनं जा बघू. तुझा जर हे बघत उभा राहिलो ना, माझ्या अंगाची राख राख होईल. सारंग थांब. अरे काय करतोय हे? आणि काय ग वहिनी, तू तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायात चपला घालायला लावतीयस? ह्यात तुला काहीच चुकीचं वाटत नाहीये? अहो नाही, मी त्यांना यात काय चूक आहे ग? नाहीतरी पिढ्यान पिढ्या बाया पुरुषांच्या पायाजवळच बसतात. त्यांचं पाय चेपून द्या, बुटाला पॉलिश करा, त्यांच्या पायात चपला सरकवा. सारंग तिची सेवा करतोय या नजरेनं बघू नकोस. त्याचं प्रेम आहे, त्याचा खरेपणा आहे, त्यासाठी हे समज तिच्यासाठी करतोय त्यो. त्याचं कौतिक आहे त्याला. ए मुक्ता, सारंग त्यो खुशीनं करतोय, हौसेनं करतोय. तू न ग वाईट वाटून घेऊस. अहो आजी पण. मुक्ता, आजी काय म्हणाली ऐकलंयस ना? मला करू दे. मी करते. आपण अजून एक ट्राय करू. नाही, काहीतरी चूक होते दादा. 2 साड्या मागवल्या असतील, पण सेम सेम कशा असतील ना? माहित नाही, पण ह्या 2 साड्या द्यायला सांगितल्यात. नाही मला तर हे 2 सेम सेम साड्या? हो, आम्ही तर एकच मागवली होती. माहित नाही, पण ह्या 2 द्यायला सांगितल्यात. काय झोपेत काम करता काय? आम्हाला कुठे जुळ्या मुली आहेत किंवा त्यांची लग्नही नाही आहेत. आम्ही कशाला मागवणार 2 साड्या? बहिणी, ही एक साडी आहे ना, तू मुक्ताला गावाला पाठवून दे. आणि मी ही साडी दुकानात पाठवून देते. आणि तू ह्या कामात लक्ष घालू नकोस. मी तुला काय सांगितलंय, आता काम बंद, थोडीशीच कामं करायची. ही कामं करायला आम्ही आहोत ना. मी आहे. आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला. आता बोल. आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला सांगितल्या. किंवा माझीच काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. द्या, सॉरी, त्या साड्या परत द्या, परत घेऊन जातो. परत नाही. चूक तुझी नाही झाली बाळा, चूक आमचीच झाली. पण तुम्ही तर आता खवळत होता माझ्यावर. खवळत होते कारण तू. बरोबर आहे तुमचं. काय ही साडी हातामध्ये आल्याने सगळं विसरून गेले. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, भाऊजींनी यादी तयार करून ठेवली, म्हणजे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना, त्या सगळ्यांची. खरं सांगू का, मी आपल्या कुठल्याही नातेवाईकांना बोलवायचं नाही असं ठरवलंय. का? मी विचार केला, आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण बोलवायचं. एक तर आपले सगळे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, जमीनदार आहेत, कारखानदार आहेत. ते इथे येणार, मग त्या पार्टीमध्ये मुक्ताला बघणार. आपण जेवढं ते पचवलंय तेवढं ते पचवू शकणार नाहीत की एका गरीब मुलीशी आपल्या मुलाचं लग्न झालंय. मग ते काहीतरी टोमणे मारणार, काहीतरी टोचून बोलणार, तिचा अपमान करणार. ह्या सगळ्याचं तिला खूप दुःख होणार. त्या पार्टीत ती रडणार, मग सगळ्या रंगाचा बेरंग होणार. शेठ, नमस्कार शेठ. नाही, लय दिवसांनी आठवण काढली गरीबाची. काय म्हणतो मुक्त्याचा संसार? तो संपवायचा आहे म्हणून फोन केलाय. अर जीवाला आनंद होईल असं काहीतरी सांगताय शेठ. सारंग आणि मुक्ताचं लग्न लावून देतोय. अर लय बेकार पिला नाही, पण बोला पुढे काहीतरी झाक भारी असणार आहे. काही नाही, उद्या सारंगला हळद लागली की ती ओली हळद आणि मुक्ताला घेऊन माझा एक माणूस तिच्या घरी पोचेल. तिथून पुढे तुझं काम सुरू. काय काम करायचंय नीट ऐक. जसं तुम्ही म्हणाले तसंच होणार शेठ. माव बोललं मोठं,
होऊ द्या साठ लोट. मी पण अंगाला हळद लावून घेतो. झालं लग्न भक्तीची तर झालं. ठेवतो शेट. घंटा शेट हळद लावून तयार राहा. तुला तुला तू झाला तो काजू काजूच मिळाला. काय हा बघते बघते. मालकांचा फोन आहे. हा मालक. व्याई नमस्कार. व्याई मी मुक्ताचा सासरा बोलतोय, रावसाहेब नगरकर. अहो मालक तुम्ही मला व्याई आणि हे असं कसं? आपली बरोबरी जरी होऊ शकली नाही तरी सुद्धा आपलं नातं बदललंय. आता व्याई झालोय आपण. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मालक. नाहीतर तुमची आणि आमची बरोबर नाही होऊ शकत. हा ते सगळं ठीक आहे. बरं मी फोन अशासाठी केला होता की आम्ही आज रात्री एक पार्टी ठेवली आहे, तर तुम्ही पार्टीला या. आज रात्री? काय झालं मालक? काय झालं? अहो टेन्शन घेऊ नका, घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये. साधी एक पार्टी ठेवली आम्ही. त्या पार्टीमध्ये साखरपुड्याची आणि लग्नाची घोषणा करायची आणि त्या अंगठ्या वगैरे घालायच्या. काय आता आम्ही श्रीमंत लोक आहोत, आमच्या श्रीमंत माणसांमध्ये हे सगळं अंगठ्या घालण्याचे वगैरे सगळे हे प्रकार चालतात, ते दाखवावे लागतात. तर तुम्ही या. हा घराचं निमंत्रण आहे आणि आलात तर तुमची सगळी छान हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करतो राहायची. तुम्हाला बघून अचानक मुक्ताला पण आनंद होईल. हा येता ना मग? मालक बरोबर आहे तुमचं, होऊ द्या तुमच्या हिशोबानं. पण काय इथं पण हळदीची सगळी कामं पडलीत ना, त्यामुळं आम्हाला नाही येता येणार आज. ठीक आहे आता नाहीच म्हणता तर मग काय, ठेवतो मग. हा हा मालक. काय हो काय झालं? काय म्हणले ते? अगं काय ते कसली तरी लग्नाची घोषणा करण्यासाठी त्यांनी मोठी पार्टी ठेवली. हा आणि अंगठी घालायचं साखरपुडा पण ठेवलाय त्यांनी. अंगठी घालायचं साखरपुडा म्हणजे काय असतं ते? अगं असतं ते श्रीमंत लोकांमध्ये लय काय काय असतंय. बस इथं बस. आता मग असतं ते. अण्णा अहो झालं की नाही? आलो आलो आलो. असेल. अगं बाई 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 बाई, अहो कसे दिसत यात? एखादा मंत्रीच जसा. नाही आई मंत्री नाही काही, मोठ्या जमिनीचे मालक वाटत आहेत. एवढं पण काय नाहीये. खरंच आपल्या पुढे मोठा आरसा असता ना तर दाखवलं असतं आत्मारा मालक कसे दिसत आहेत ते. बरोबर कुसुम, तू पण उद्या लग्नासाठी अशी तयार हो ना की या मालकाची मालकीनच वाटाय पाहिजे. काहीतरीच काय काय. अगं मोठ्या मालकांनी आपल्याला लय भारीतले कापड पाठवले. अण्णा मालकाने त्यांचा ड्रेस तुम्हाला पाठवला, मग तुमचा ड्रेस त्यांना पाठवावा लागेल ना. कसे दिसतील मला पाहिजे वेळ. गजा अरे तसं नसतं काय. मालकांनी काय आपल्याला त्यांच्या अंगावरचे कापड थोडीच पाठवलेत, मग नवीन विकत घेऊन कापड पाठवलेत आपल्याला. नवीन नवीन कापडे घालायची आणि ते पण लय महागातले पाठवलेत. आधी सारंगराव आपल्यासाठी जेवढं करायचेत ना तेवढं आता मोठे मालक आपल्यासाठी करतात. जावई बापूंच्या आणि मुक्ताच्या प्रेमामुळं धडपडीमुळं शेवटी मालक बदललेच. आपली पोरगी पण लई वेगळी आहे ना. ज्यांनी तिला एवढा त्रास दिला, तिचा एवढा अपमान केला, फार तिचा जीव घ्यायला निघाले होते. त्यांचा जीव वाचवायला ती धावत गेली हो.
आई राजा, देवी आईची मोठी कृपा आहे आपल्या मुक्तीवर. अगं कुसुम, एवढं सगळं घडून पण मोठे मालक जर बदलले नसते ना, तर ते आयुष्यात कधीच बदलले नसते. ते आता सगळं नीट होतंय ना, विसरून जा तुम्ही सगळं हे आता, आणि मोठ्या मनाने दोघांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्यायला आलीये मी. तू कधीही सुखी होणार नाहीस. तुमच्या जागी माझी आई असती, तिच्या वाटेला तुमचे भोग आले असते तरी तिने असा शब्द कधीच दिला नसता. हा शहाणपणा मला नाही शिकवायचा. ज्यांना इतके दिवस तू मूर्ख बनवलंयस ना, त्यांना सांग हे. सुमतीताई, तुमचं बोलून झालं असेल तर या तुम्ही आता. हो, बोलून झालंच आहे, आता करायचं बाकी आहे. एक जात सगळे लबाड आहात तुम्ही. मी कुणालाच सोडणार नाही. त्या रावसाहेबांना तर बघूनच घेणार आहे. माझ्या दादाबद्दल वाकडा विचार जरी केलास ना, तरी झिंजा उठते तुझ्या. जाऊ दे. चल निघ तू. चल म्हणते ना, चल. आपले पाय माझ्या घराला लागले, धन्य झालो. माफ करा, पण आपण म्हणजे दादा यांचा परिचय नाही. या गोदामाई म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठी उंची गाठलेली आहे यांनी. नुसतं चेहरा बघून किंवा एखाद्या वास्तूमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं की त्या वास्तूचं आणि त्या माणसांचं भविष्य अतिशय परफेक्ट सांगतात त्या. रावसाहेब, तुम्ही बरेचदा मला घरी येण्याचा आग्रह केला, पण जोपर्यंत भगवंत आज्ञा होत नाही मी त्या वास्तूमध्ये पाय ठेवत नाही. बघा ना, आता तुम्ही मला काल निमंत्रण दिलं, पण मला कॅनडाला एका कॉन्फरन्सला जायचं. दुसऱ्या मिनिटाला ती कॉन्फरन्स पुढे ढकलल्याचा मला कॉल आला. म्हणजे काय, भगवंत इच्छा. म्हणजे आता आपण आलाय त्याचा अर्थ भगवंताने आज्ञा दिली. वा 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 वा. तुला सांगतो वैजयंती, एकदा गोदामाईंचे पाऊल पडलं घरामध्ये की घरामध्ये सुख आणि समृद्धी आलीच म्हणून समजायची. आपल्या सारंग आणि मुक्ता यांचं आयुष्य म्हणजे भरभराट नुसती, बाकी काही विचारच करायचा नाही. आता तुम्हाला आजपर्यंत मी कधी सांगितलं नाही, गोदामाईंना विचारल्याशिवाय त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी काहीही करत नाही. त्यांनी नाही म्हटलं की मी नाही करत. यश मिळणारच. तुला सांगतो, आता आर्याच्या वडिलांच्या बरोबर मी जो नवीन व्यवसाय सुरू करणार होतो, कारखाना, तेव्हा गोदामाईने मला सांगितलं होतं की हे करू नका, त्यांच्या बरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय करू नका, खड्ड्यात जा. आर्या बरोबर नातं जोडायचं होतं. त्या धुंदीमध्ये मी यांचं ऐकलं नाही आणि पुढं काय झालं, यांचा शब्द खरा ठरला. इतकी भविष्यवाणीमध्ये एवढी ताकद आहे. शिवाय गोदामाईंची फक्त अध्यात्मातच तयारी नाहीये बरं का, म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा त्यांनी खूप उंची गाठलेली आहे. आत्म्यांची भाषा कळते, आत्मे दिसतात, वास्तू बोलते त्यांच्याशी. जे अदृश्य आहे ते त्यांना दिसतं. म्हणजे आता माझे वडील, माझे आजोबा वगैरे हे साक्षात बघू शकतात त्या. म्हणजे ही प्रचिती मी कित्येक वेळेला घेतलेली आहे. नमस्कार गोदामाई, मी वैजयंती यांची पत्नी. शुभ भाऊ. नमस्कार, मी भाऊसाहेब, दादासाहेबांचा लहान भाऊ. नमस्कार, मी अंबिका, दादाची धाकटी बहीण. डोळे आली. हा, काय झालं, काय टेन्शन आले का? पापाची फळं भोगावीच लागतात. माणसाची कर्म आड येतात बरोबर.
आजपर्यंत मी घराला त्रास दिला, आता घर मला त्रास देते. मला असं वाटतंय त्या जे म्हणतात ते ऐकायला हवं आपण. पटतंय मलाही. केवळ मुक्ता आणि सारंगच्या सुखासाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे करावं लागेल. फक्त त्या आपल्या सारंगशी बोलणार कोण आणि कसं? आपण बोलूया का जाऊन? तू त्याच्या खोलीमध्ये जा, मी आलोच. अंबिका, काय काय दादा? आज जरा बोलायचंय. ये. आता तुम्ही सगळे ज्यांची आतुरतेने वाट पाहतात ते रावसाहेबांचे सुपुत्र सारंग आणि त्यांची होणारी बायको मुक्ता आपल्यासमोर येत आहेत. आई, अगं यातलं कोणीच माझ्या ओळखीचं दिसत नाहीये. म्हणजे आपले नातेवाईक नाही आलेत का? दादांचे चुलते, बाकीचे आत्या, किंवा तुझ्या घरचे पण कोणीच दिसत नाहीयेत? मामा, मावशी? नाही नाही, यांनी जाणून बुजून कुठल्याही नातेवाईकाला नाहीच बोलवलेलं. अगं आई, पण असं का? हे असं म्हणत होते की आपल्याला मुक्ताला समजायला वेळ लागला. तिचा स्वभाव कळल्यानंतर मग आपण तिचा स्वीकार केला ना. अरे आपले नातेवाईक तिला पहिल्यांदाच भेटतील, त्यांना तिला समजायला वेळ लागेल, मग स्वीकार करायला वेळ लागेल. मग उगाचच प्रश्न उत्तर होतील. ती पार्टी चांगली चालली त्याचा बेरंग होईल आणि त्यांच्या नजरांचा मुक्ताला त्रास होईल. आणि त्यांचं हे सगळं म्हणणं मला तरी पटतंय बाबा. नक्की असंच आहे का त्याला लाज वाटते?